In the last lecture, we have completed the topic excretion and osmoregulation. Now, from this lecture, we are going to start a new topic called as animal tissue. The two words itself tell you what we are going to study. Animal, we have seen the kingdom Animalia, so we know what are the animals, what are the types of animal. So tissue means what we are going to see. So we are going to see the tissue and the animal. Related these two words we are going to study. Okay, so first of all we are going to see what we are going to स्टडी अबाउट. ओके, म्हणजे या टॉपिकमध्ये आपण कोणकोणते पार्ट बघणार आहे हे पहिल्यांदा आपण बघूया. त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की आपण कुठल्या लेक्चरला कुठंपर्यंत गेलेलो आहे आणि त्याच्यानंतर कुठला पार्ट असणार आहे. आणि तो जर पार्ट तुम्ही आधी वाचून ठेवला तर तुम्हाला समजायला अधिक सोपं जाईल. ओके, सो लेट्स सी दी सिलेबस ऑफ दिस टॉपिक. ओके, in the animal tissue we are going to see the three major types of the tissue. ओके, म्हणजे आपण या टॉपिकमध्ये 3 मेजर टिश्यू बघणार आहे ज्यांनी आपली बॉडी पूर्णपणे बनलेली आहे. आता ते कसं ते इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. पण ते कुठले आहेत? वन इज दी इपिथेलियल टिश्यू, another one is the connective tissue, third one is the muscular tissue and fourth one is the neural tissue, nervous tissue. मग असे 4 प्रकारचे टिश्यू आपण या लेक्चरमध्ये किंवा ह्या टॉपिकमध्ये बघणार आहे. समजलंय कुठले आहेत ते? इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू अँड नर्वस टिश्यू. ओके, मग आता यातल्या प्रत्येकामध्ये काय बघणार आहे? फर्स्ट ऑफ ऑल इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियल टिश्यूमध्ये आपण काय बघणार आहे? इपिथेलियल टिश्यू कसे असतात आणि या इपिथेलियल टिश्यूमध्ये किती प्रकार पडतात. ओके, इपिथेलियल टिश्यूज आर मेनली डिवायडेड इनटू 2 टाइप्स, दॅट इज सिंपल इपिथेलियल टिश्यू अँड कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. बघा मी काय सांगतोय. एकूण 4 टिश्यू आहेत: इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू आणि नर्वस टिश्यू. त्यातला पहिला आपण बघणार आहे इपिथेलियल टिश्यू, की ज्याचे 2 पार्ट्स आहेत: सिंपल इपिथेलियल टिश्यू आणि कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. आता सिंपल इपिथेलियल टिश्यूमध्ये 7 प्रकारचे टिश्यू आहेत. ओके, ते कुठले आहेत बघा? The simple epithelial tissue, there are 7 types of simple epithelial tissue. First one is the squamous epithelial tissue, second one is the cuboidal epithelial tissue, third one is the columnar epithelial tissue, fourth is called as ciliated epithelial tissue, fifth is called as glandular epithelial tissue, sixth is called as sensory epithelial tissue, and 7th one is called as germinal simple epithelial tissue. बघा मी तुम्हाला सांगितलेला इपिथेलियल टिश्यूचे 2 भाग आहेत, सिंपल आणि कंपाऊंड. सिंपलमध्ये परत 7 आहेत: स्क्वॅमस, क्युबॉइडल, कॉल्युमिनर, सिलिएटेड, ग्लँड्युलर, सेन्सरी आणि जर्मायनल इपिथेलियल टिश्यू. हा झाला एक भाग. मग कंपाऊंड इपिथेलियल टिश्यूमध्ये कोण आहेत? तर 2 प्रकारचे टिश्यू आहेत: स्ट्रॅटिफाईड कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू आणि दुसरा आहे ट्रान्झिशनल कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. दिस इज अबाउट ए इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियल टिश्यूमध्ये आपण एवढं बघणार आहे: 2 टाईप्स, त्याचे परत पहिल्याचे 7 सब टाईप्स आणि दुसऱ्याचे 2 सब टाईप्स आपण इथं बघणार आहे. त्याच्याशीच रिलेटेड असणारा पुढचा पॉईंट आहे सेल जंक्शन्स. आता तो इपिथेलियल टिश्यूला कसा रिलेटेड आहे ते आपण बघणार आहे. ओके,
तर सेल जंक्शन्स 5 प्रकारचे असतात आपल्या बॉडीमध्ये. बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो, नेम दी 5 सेल जंक्शन्स किंवा हाऊ मेनी जंक्शन्स आर देअर इन द ह्युमन बॉडी. सो 5 जंक्शन्स असतात. ते कुठले आहेत बघा? अधेरंट जंक्शन, टाईट जंक्शन, गॅप जंक्शन, डेस्मोझोम्स आणि हेमिडेस्मोझोम्स. हे 5 जंक्शन्स तुम्हाला इथं बघायला मिळतात. हा झाला इपिथेलियल टिश्यूचा भाग. नंतर दुसरा जो महत्त्वाचा टिश्यू आहे दॅट इज कॉल्ड ॲज कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू इज द सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट टिश्यू in our body. Connective tissue is also divided into 4 parts. Connective tissue proper, 3 parts sorry, connective tissue proper, supporting connective tissue and fluid connective tissue. ओके, आता पहिला जो कनेक्टिव्ह टिश्यू मधला पहिला जो आहे ए कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 भाग बघायला मिळतील. एक म्हणजे लूज कनेक्टिव्ह टिश्यू आणि दुसरा डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. लूज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये 2 टिश्यू आहेत, ॲरिओलर टिश्यू अँड ॲडिपोज टिश्यू. आणि डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू हा एक सेपरेट भाग आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे त्यातला बी सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 2 टिश्यू आहेत. One is the cartilage and second one is the bone. Cartilage is of 4 types: hyaline cartilage, elastic cartilage, fibrocartilage and calcified cartilage. Okay, and bones are of 2 types, that is spongy bones and compact bones. This is about the supporting connective tissue. And third C part is the fluid connective tissue, की ज्याच्यामध्ये कुठले पार्ट येणार ते आपण ॲक्च्युअल ते पॉईंट घेताना म्हणजे ब्लडसारखे पार्ट याच्यामध्ये येतात. सो ते आपण नंतरच्या वेळेस बघणार आहे. आणि तिसरा आहे तो म्हणजे मस्क्युलर टिश्यू. तर मस्क्युलर टिश्यू कुठले आहेत बघा आपल्या बॉडीमध्ये? तिसरा महत्त्वाचा पार्ट स्केलेटल मसल्स, स्मूथ मसल्स अँड कार्डिएक मसल्स. या 3 मसल्स मस्क्युलर टिश्यूमध्ये येतात. त्याचा स्टडी आपण इथं करणार आहे. आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा टिश्यू दॅट इज कॉल्ड ॲज नर्वस टिश्यू. नर्वस टिश्यू 2 प्रकारचे असतात, ॲफरंट किंवा इफरंट न्यूरॉन्स. आणि त्याचे काही सब टाईप्स पडलेले आहेत: युनिपोलर नर्वस टिश्यू, बायपोलर नर्वस न्यूरॉन किंवा मल्टीपोलर न्यूरॉन. ओके, तर एवढे पार्ट आपण या टॉपिकमध्ये बघणार आहे. आत्ता तुम्हाला हे जे डिफरन्सिएशन आहे किंवा जे डिव्हिजन आहे ते जरा कन्फ्युजिंग वाटेल, पण जसजसं आपण ते पुढं कंटिन्युअसली स्टडी करत जाईन तसं तसं तुम्हाला प्रत्येक पार्ट लक्षात राहील. अशाच प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यासाठी मी काही टेबल्स बनवलेले आहेत. ते टेबल्स जर तुम्ही नोट डाऊन करून घेतले किंवा लक्षात ठेवले तर तुम्हाला हा टॉपिक खूपच सिम्पल जाईल. ओके, त्यासाठी मी काही स्ट्रॅटिफाईड टेबल्स तयार केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला सगळं डिव्हिजन लगेच लक्षात यावं. ओके, सो पहिला टेबल तुमच्या स्क्रीनवर आहे तो म्हणजे इपिथेलियल टिश्यूचा टेबल बघा. इपिथेलियल टिश्यू त्याच्यामध्ये बघा 2 डिव्हिजन केलेले आहेत. इकडं सिम्पल इपिथेलियल टिश्यू आणि इकडं कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. हे तर तुम्हाला समजलेलं आहे की इपिथेलियल टिश्यूचे 2 पार्ट आहेत, सिम्पल इपिथेलियल टिश्यू आणि कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. त्याच्यानंतर बघा सिम्पल एपिथेलियल टिश्यूमध्ये एकूण 7 सब टाईप्स आहेत. बघा यांची नावं: स्क्वॅमस, क्युबॉइडल, कॉल्युमनार, सिलिएटेड, ग्लँड्युलर, सेन्सरी आणि जर्मायनल. हे 7 सब टाईप्स आहेत सिम्पल इपिथेलियल टिश्यू जे तुम्हाला चार्टमध्ये दिसत आहे. दुसरा आहे कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. त्याचे फक्त 2च सब टाईप्स आहेत, एक स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू आणि दुसरा ट्रान्झिशनल इपिथेलियल, सॉरी असं म्हणू शकतो आपण, स्ट्रॅटिफाईड कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. आणि दुसरा आहे ट्रान्झिशनल कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू.
बघा, असंही म्हणू शकतो आपण दोन्हीमध्ये, स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू म्हणा किंवा स्ट्रॅटिफाईड कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. हा कोणाचा पार्ट आहे तर कंपाऊंड इपिथेलियल टिश्यूचा. ह्या पहिल्या टेबलवरून तुम्हाला इपिथेलियल टिश्यूचं डिस्ट्रीब्युशन तर समजलं असेल. ओके, आता त्याच्यानंतर सेल जंक्शन्स होते. 5 प्रकारचे सेल जंक्शन्स होते. ते टाईट जंक्शन, गॅप जंक्शन, अधेरंट जंक्शन, डेस्मोजम्स आणि हेमिडेस्मोजम्स. ओके, सो हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल 5 जंक्शनची नावं, कारण 1 मार्कसाठी किंवा 2 मार्कसाठी नावसुद्धा विचारले जातं किंवा 3 मार्कसाठी तुम्हाला टोटल सगळ्यांचे एक सेंटेन्समध्ये आन्सर लिहायला लावते. सो सेल जंक्शन्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर दुसरा टेबल आहे तुमच्या स्क्रीनवर, तो म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू. आता कनेक्टिव्ह टिश्यू बघा, त्याचंसुद्धा डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे बघा इथं. ओके, याचं डिस्ट्रीब्युशन थोडंसं जास्त आहे. नीट काळजीपूर्वक बघा की कनेक्टिव्ह टिश्यू हा मेजरली 3 पार्टमध्ये डिवाईड झालेला आहे. बघा, तुम्ही बघू शकता. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर हा ए पार्ट आहे, सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू हा बी पार्ट आहे आणि फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू हा सी पार्ट आहे. आता यातला पहिला बघूया, कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. हा 2 सब पार्ट्समध्ये डिवाईड झालेला आहे. बघा, लूज कनेक्टिव्ह टिश्यू आणि डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. बघा, परत लूज कनेक्टिव्ह टिश्यू 2 टाईप्सचे आहेत, अरिओलर टिश्यू आणि ॲडिपोज टिश्यू. ओके, हे झालं लूज कनेक्टिव्ह टिश्यू. आणि दुसरा आहे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. त्याच्यानंतर सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू. बघा, सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू जे कसे आहेत, सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये सुद्धा 2 आहेत टाईप्स. एक आहे कार्टिलेज आणि दुसरा आहे बोन्स. तुम्हाला इझिली इथं डिफरन्सिएशन करता येईल चार्टमध्ये. आता कार्टिलेज मेनली 4 प्रकारचे आहेत, हायलाइन कार्टिलेज, इलॅस्टिक कार्टिलेज, फायब्रो कार्टिलेज अँड कॅल्सिफाईड कार्टिलेज. हे 4 प्रकार कार्टिलेज. आणि बोनचे किती प्रकार आहेत? 2च आहेत. एक आहे स्पॉन्जी बोन, दुसरा आहे कॉम्पॅक्ट बोन. आणि हे कार्टिलेज आणि बोन कोणाचे सब पार्ट आहेत? सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू. सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू कोणाचा सब पार्ट आहे? कनेक्टिव्ह टिश्यूचा. समजते? सो हे डिफरन्सिएशन अशा प्रकारे आहे. आणि त्याच्यानंतर आहे फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. आता इथं तुम्हाला जास्त डिफरन्सिएशन या चार्टमध्ये दिलेलं नाही आहे, पण याच्यामध्ये ब्लडचा समावेश होतो मेजर. सो हे कनेक्टिव्ह टिश्यूचा चार्ट तुमच्या आत्ता लक्षात आला असेल आणि ज्यावेळी आपण ॲक्च्युअल स्टडी करू त्यावेळी अजूनही व्यवस्थित तुम्हाला समजेल. तिसरा टाईपचा टिश्यू आहे मस्क्युलर टिश्यू. आता याच्यामध्ये ॲक्च्युअली तुम्हाला चार्टची आवश्यकता नाही आहे, पण तरीसुद्धा मस्क्युलर टिश्यू इज डिवायडेड इंटू 3 टाईप्स, स्केलेटल मसल्स, smooth muscles and cardiac muscles. These are very much important muscles, skeletal muscles, smooth muscles and cardiac muscles. सो हा तिसरा चार्ट. आणि सगळ्यात शेवटचा आहे तो म्हणजे नर्वस टिश्यू, की ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲफ्रंट आणि इफ्रंट न्यूरॉन्स नर्वस टिश्यू बघायला मिळतील. आणि त्याचे काही टाईप्स आहेत, युनिपोलर, बायपोलर आणि मल्टीपोलर. तर असा हा सिलेबस या टॉपिकचा आहे, हे आपण स्टडी करणार आहे. मी एवढंच तुम्हाला सांगण्याचं कारणच एवढं आहे की तुम्हाला माहीत असायला पाहिजे. हे थोडेसे नवीन शब्द आहेत तुमच्यासाठी, पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे की या पर्टिक्युलर पॉईंटमध्ये आपण किती सब पॉईंट्स बघणार आहे. नसेल जर तुम्हाला अंदाज नसेल तर पुढं म्हणजे तुम्हाला ते अवघड वाटेल. सो हे लक्षात ठेवा, हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके, आणि याप्रमाणेच आपण 1 by 1 प्रत्येक टिश्यूचा स्टडी करणार आहे. सो फर्स्ट वी विल इंट्रोड्यूस द टॉपिक, इंट्रोडक्शन ऑफ दिस टॉपिक. वी नो दॅट ऑल ॲनिमल्स आर मेड अप ऑफ सेल्स. ओके, म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉडीचा किंवा ह्युमन बिईंगचं बेसिक युनिट कोण आहे तर सेल आहे. ओके, म्हणजे कुठलाही ॲनिमल घ्या, तो
त्याचा सगळ्यात बेसिक किंवा मायन्यूट पार्ट कुठला असेल तर सेल असणार आहे. सेल्सपासूनच सगळे प्लांट्स आणि ॲनिमल्स बनलेले आहेत. ओके. द ग्रुप ऑफ सेल्स हॅविंग सेम एम्ब्रियॉनिक ओरिजिन, स्ट्रक्चर अँड फंक्शन इज कॉल्ड ॲज अ टिश्यू. बघा, आपण या टॉपिकमध्ये काय बघणार आहे? ॲनिमल टिश्यू. मग टिश्यू म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ सेल्स. हे तर माहिती आहे की टिश्यू म्हणजे काय. बघा, मी डेफिनेशनला जरा फोडतोय. ओके. टिश्यू म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ सेल्स. हे तर लक्षात घ्या की टिश्यू म्हणजे एक ग्रुप ऑफ सेल्स आहे. सेल्सचा एक ग्रुप आहे, बंच आहे. ओके. पण तो कसा आहे? हॅविंग सेम एम्ब्रियॉनिक ओरिजिन, स्ट्रक्चर अँड फंक्शन. म्हणजे त्याचं ओरिजिन हे सेम सेलपासून झालेलं पाहिजे, एम्ब्रियॉनिक सेलपासून झालेलं पाहिजे. त्याचं स्ट्रक्चर आणि त्याचं फंक्शन हे सेमच पाहिजे, तर आणि तरच आपण त्याला टिश्यू म्हणू शकतो. बघा, डेफिनेशन काळजीपूर्वक लक्षात घ्या. अ ग्रुप ऑफ सेल्स हॅविंग सेम एम्ब्रियॉनिक origin, structure and function is called as tissue. किंवा सिंपलमध्ये आपण म्हणू शकतोय की काही सेल्स ज्या ग्रुपमध्ये आहेत, ज्या बंचमध्ये प्रेझेंट आहेत आणि त्यांचं स्ट्रक्चर आणि फंक्शन सेम आहे आणि त्यांचं ओरिजिन पण सेम सेलपासून झालेलं आहे, तर त्यांना आपण टिश्यू म्हणू शकतो. बरोबर. The various tissues combine together in an orderly manner to form a functional unit called as organ. बघा, मी तुम्हाला काय सांगतोय की एक लक्षात घ्या. आता तुमच्या स्क्रीनवरती मी तुम्हाला एक फ्लो चार्ट देतो इथं. ओके. याच्यावरून तुम्ही थोडंसं लक्षात घ्या. सेल्स विल फॉर्म ए टिश्यू, टिश्यू विल फॉर्म ए ऑर्गन, organs will form a organ system and many organ system will make a body. म्हणजे म्हणण्याचा काय उद्देश आहे? काही सेल्स मी एकत्र जर आले, त्याची कंडिशन सांगितली आहे तुम्हाला, एम्ब्रियॉनिक ओरिजिन, त्याच्यानंतर स्ट्रक्चर आणि फंक्शन सेम पाहिजे. ते जर एकत्रित आले तर त्याच्यापासून टिश्यू बनतो. असे काही टिश्यू जर एकत्रित येऊन फंक्शन करायला लागले तर त्यावेळी एक ऑर्गन तयार होतो. असे काही ऑर्गन्स जर एकत्रित आले आणि फंक्शन करायला लागले कोऑर्डिनेशनमध्ये, तर त्याला ऑर्गन सिस्टीम असे म्हणतात किंवा सिम्पली सिस्टीम असे म्हणतात. आणि अशा काही सिस्टीम्स मिळून ज्यावेळी कोऑर्डिनेशनमध्ये काम करत असतात त्यावेळी त्यापासून एक बॉडी बनते. ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. बॉडी म्हणजे आपण, पण याचं ओरिजिन कुठून झाले तर एका सिंगल सेलपासून झालेलं आहे. म्हणजे बेसिक युनिट कोण आहे? सेल. सेलपासून टिश्यू, टिश्यूपासून ऑर्गन, ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम आणि शेवटी सगळ्या ऑर्गन सिस्टीम ज्यावेळी एकत्रित व्यवस्थित फंक्शन करत असतात त्यावेळी बॉडी तयार होते. सो पहिला आपण बघितलेला आहे सेल म्हणजे काय. इट इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ दी लाईफ. त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं आहे? व्हॉट इज अ टिश्यू? अ ग्रुप ऑफ सेल्स हॅविंग सेम एम्ब्रियॉनिक ओरिजिन, स्ट्रक्चर अँड फंक्शन इज कॉल्ड ॲज टिश्यू. मग असे काही टिश्यूज, देन व्हेरियस टिश्यूज कंबाईन्स टुगेदर इन अन ऑर्डरली मॅनर टू फॉर्म ए फंक्शनल युनिट कॉल्ड ॲज ऑर्गन. म्हणजे ऑर्गन म्हणजे पण आपण काय सांगितलेलं आहे? खूप काही टिश्यू एकत्रित येतात आणि ते एका मॅनर, ऑर्डर मॅनरमध्ये फंक्शन करतात, त्याला ऑर्गन असे म्हणतात. दीज ऑर्गन्स कंबाईन्स टुगेदर टू फॉर्म ए ऑर्गन सिस्टीम. बघा, म्हणजे काही ऑर्गन्स एकत्रित, आता तुम्ही एक्सक्रिटरी सिस्टीम आपण बघितलेलं आहे, आता एक्सक्रिशन बघितलेलं आहे. तर याच्यामध्ये कुठले कुठले ऑर्गन आहेत? एक म्हणजे किडनी आहे, त्याच्यानंतर युरेटर आहे,
त्याच्यानंतर युरिनरी ब्लॅडर आहे, त्याच्यानंतर युरिथ्रा आहे. हे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, पण ते एकत्रित काम करत आहेत. म्हणजे मेनी ऑर्गन्स कम टुगेदर अँड फॉर्म अँड ऑर्गन सिस्टीम, म्हणजे आपण एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणतोयच. सो हे तुमच्या लक्षात आलं असणार. अँड फायनली ऑल ऑर्गन सिस्टीम्स फॉर्म्स ए बॉडी. म्हणजे बघा, ह्युमनचंच उदाहरण घ्या. आपली बॉडी कशापासून बनलेलं आहे? आपल्या बॉडीमध्ये कुठले सिस्टीम्स आहेत? डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. बरोबर. सो आपल्या बॉडीमध्ये सिस्टीम्स आहेत आणि या सगळ्या सिस्टीमची मिळून आपली बॉडी बनलेली आहे. हे झालं कशा प्रकारे सेल्सपासून बॉडी, मग त्याच्यामध्ये टिश्यूचा काय रोल आहे. ओके. पण इथं आपल्या बॉडीमध्ये 2च प्रकारचे सेल्स असतात. देर आर मेनली ओनली 2 टाइप्स ऑफ द सेल्स इन द बॉडी. दॅट इज सोमॅटिक सेल्स अँड जर्म सेल्स. ओके. आता जर्म सेल्स म्हणजे काय बघा. ओके. ज्या सेल्समधून स्पर्म आणि ओवा तयार होतात. ओके. म्हणजे ज्या सेल्स रिप्रोडक्टिव्ह सेल्स तयार करतात. ओके. ज्या सेल्स रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स तयार करायला मदत करतात, म्हणजे स्पर्म्स आणि ओवा, जे की रिप्रोडक्टिव्ह मटेरियल आहे. तर अशा सेल्सना जर्म सेल्स म्हणतात. हा झाला काही पार्ट. जर्म सेल्स हा फ्यू असणार आहेत. काय जर्म सेल्स बॉडी, अखंड बॉडीचं जर कम्पेअर केलं तर जर्म सेल्स कमी असणार आहेत सोमॅटिक सेल्सपेक्षा. ओके. रिप्रोडक्टिव्हमध्ये जे काही उपयोगी पडणारे सेल्स आहेत दॅट इज कॉल्ड ॲज जर्म सेल्स. आणि रिमेनिंग, मग राहिलेल्या जेवढ्या काही सेल्स आहेत बॉडीमध्ये, दीज ऑल आर कॉल्ड ॲज सोमॅटिक सेल्स. बघा, बॉडीमध्ये 2च प्रकारचे सेल्स आहेत. एक आहे सोमॅटिक सेल आणि दुसरा आहे जर्म सेल. जर्म सेल्स काय करतात तर रिप्रोडक्टिव्ह मटेरियल जनरेट करतात. मग त्याच्यामध्ये स्पर्म्स असू दे किंवा ओवा असू दे, डिपेंडिंग अपॉन दी मेल ऑर फिमेल. ओके. आणि दुसऱ्या प्रकारचे सगळ्यात जास्त प्रकारचे असणारे सेल्स कुठले आहेत तर ते आहेत सोमॅटिक सेल्स. ओके. सो दिस इज अबाउट दी इंट्रोडक्टरी पार्ट. मग त्याच्यामध्ये आपण आता पुढच्या लेक्चरपासून ॲक्च्युअल इपिथेलियल टिश्यूला स्टार्ट करणार. ओके. थँक्यू.